नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आता मालदीवला मित्रांनो, वाली कोणी उरला असेल तर तो आमच्या देशातली काँग्रेस आणि तिचे समर्थक एवढेच उरलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल की इंटरनेटवरती कुठल्या टोकाला जाऊन मालदीवचं समर्थन चालू आहे ते. आणि हे समर्थन जे आहे ते कोणी देशाबाहेरचे लोक करत नाहीयेत. तर याच देशामधले काही पत्रकार सुद्धा, ज्यांना आम्ही लिबरल किंवा लिंबू पत्रकार म्हणतो, त्यांनी सुद्धा केलेलं तुम्हाला दिसेल. अगदी खिजवल्यासारखे काही ट्विट्स आलेली मी बघितली. तर उदाहरणार्थ तुम्हाला एक म्हणजे जस्ट वानगी म्हणून सांगते की एका महान कन्येने लिहिलं की मालदीवकडे कशा किती सुसज्ज खोल्या आहेत आणि त्यांच्याकडे रिसॉर्ट्स किती आहेत आणि ते कशी सगळी श्रीमंती त्यांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि हे सगळं भारताला करायला जमणार आहे का? इथे तर साधी स्वच्छता सुद्धा नाही. आणि ही सगळी तुम्ही करणार कसं? हे सगळं नसताना संपूर्ण जगातून पर्यटक येणार, ही कल्पनाच कशी सुचू शकते? वगैरे वगैरे अशा पद्धतीची काही ट्विट्स मी बघितली. त्याची ओढणारी पण मंडळी निघाली आणि त्यांच्यावरती आघात करणारे सुद्धा निघाले. एक लक्षात घ्या तुम्ही, हा सगळा जो संघर्ष तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की एकंदरीतच भारत सरकारला काही करावं लागलं का? भारत सरकारला काही करावं लागलं नाही. लक्षात घ्या, एकही अधिकृत प्रतिक्रिया नाही. म्हणजे जाहीर प्रतिक्रिया म्हणतो आपण तशी प्रतिक्रिया जरूर आहे आणि त्याच्याबद्दल मी बोलीन. पण मालदीव सरकार जर का मागे हटलं असेल आणि त्यांनी 4 पावलं मागे घेत आपल्या मंत्र्यांना सस्पेंड केलं असेल तर त्याला संपूर्णपणे त्याचं श्रेय जे आहे ते सोशल मीडियाला द्यावं लागेल. त्या सोशल मीडियामधून आलेली संतप्त प्रतिक्रिया आणि त्याच्या योगाने हजारो लोकांनी तिथे आपलं असलेलं बुकिंग कॅन्सल करणं, ह्याच्यामधून तुम्हाला ते इंडिकेशन मिळालं की मालदीव सरकारवरती किती दडपण आलेलं आहे ते. त्याच्यासाठी भारत सरकारला काही करावं लागलं नाही. मग भारत सरकारने एक जरूर गोष्ट केली, कारण आमच्या पंतप्रधानांना उद्देशून काही अत्यंत आचरट शब्द वापरले गेलेले होते त्या मंत्र्यांच्या ट्विट्समध्ये. आणि म्हणून पंतप्रधानाचा अपमान करणारी ही जी वक्तव्य होती त्याच्यासाठी म्हणून मालदीवचे जे राजदूत होते त्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना समज दिली गेली. अक्षरशः असं म्हणतात की ती जी ते आले आतमध्ये साऊथ ब्लॉक मध्ये, जिथे आपलं परराष्ट्र खातं जिथून काम करतं, आणि तिथून निघाले. 5 मिनिटाचा अवधी फक्त होता, फार जास्त काही नाही. आता त्या 5 मिनिटामध्ये त्यांना काय सुनावलं गेलं असेल तुम्ही कल्पना करू शकता. एखादा राजदूत येतो आणि त्याला समज द्यायची असेल तर 5 मिनिटं पुरेशी असतात. तशी ती समज त्यांना मिळाली, तंबी मिळाली, ताकीद मिळाली, ऐकून परत गेलेले आहेत. आणि आपल्या सरकारला जे काय बोललं गेलं ते यथास्थित कळवण्याची जबाबदारी त्या राजदूताची होती अर्थातच. त्या गंमत अशी आहे की मी जे म्हणते की मालदीवला आता कोणी वाली उरला नाही, याचं कारण काय मित्रांनो? आता कल्पना करा तुम्ही, तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जोडून बघायला लागतील ह्याच्याशी, तर आपल्याला साधारणपणे नेमकं काय चाललेलं आहे ते कळून येईल. गेल्या काही महिन्यांमध्ये दक्षिण भारतामधून काही छापे टाकण्यात आले आणि तिथे लक्षात आलं की ही जी मंडळी आहेत ही मंडळी एक तर अभारतीय होती आणि ते मालदीवला जाण्याच्या प्रयत्नात होते. आणि ही जी मंडळी होती ती मालदीवमध्ये कशासाठी जात होती, तर मालदीवची काही जी बेटं आहेत ती असं म्हणतात की ISIच्या ताब्यात आहेत आणि तिथे प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण एक आहे डायरेक्टली ISIचे लोक तिथे स्वतःच्या नावाने जात नसतील, नावाने म्हणजे संस्था म्हणून जात नसतील, परंतु व्यक्ती म्हणून तिथे जाऊन ISIS साठी प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि तिकडचे जे लोक आहेत ते अखेर मध्य पूर्वेमध्ये असतील किंवा अन्यत्र वापरले जात होते. आता ह्या ज्या हालचाली चालू होत्या तिथे,
त्याच्यावरती जसा भारताने एक अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे मोदींचं धोरण याच्याबाबत अत्यंत स्पष्ट आहे. परराष्ट्र धोरण आणि घरगुती मामल्यांमधलं धोरण, की दहशतवादाला थारा देणार नाही. तेव्हा अशा प्रकारच्या या जर का कारवाया भारतात केल्या गेल्या तर त्याबद्दल काही म्हणता येणार नाही. म्हणजे एक कंटिन्युइंग प्रोसेस आहे असं आपण म्हणू. परंतु अमेरिकेने सुद्धा मालदीवला अशा प्रकारे पकडलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा या ज्या सगळ्या हालचाली चालू आहेत दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याच्या, त्याच्याबाबत तिथे विचारणा केलेली होती. तिथे हे काय चाललेलं आहे आणि अन्य इतर सुद्धा जे तिथे स्लीपर सेल्स म्हणा किंवा अन्य गट जे तिथून कार्यरत होते त्याच्याबद्दल सुद्धा अमेरिकेने आक्षेप घेतलेला होता. इतकंच नव्हे तर 6 महिन्यापूर्वी काही प्रमाणामध्ये मालदीववरती अमेरिकेने आर्थिक निर्बंध सुद्धा लागू केलेले होते. तर हे जे निर्बंध लागू झाले, अमेरिकेचे एक वेगळं आहे. भारत हा आपण म्हणतो की आपल्याला दहशतवाद नको म्हणून आपण स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, ती बाब वेगळी. पण अमेरिकेबाबत आपण असं म्हणू शकतो असं मला वाटत नाही. अमेरिकेचा काही ना काहीतरी मतलब असतो आणि त्याच्यासाठी ते हे सँक्शन्स वगैरे जे आहेत ही हत्यारं वापरत असतात. तेव्हा अमेरिकेने मालदीववरती दडपण आणायचा जरूर प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणजेच काय, तर मालदीव हे हत्यार दाखवायचं आणि मग मालदीवकडून काहीतरी काढून घ्यायचं. आता हे काढून घेण्याचा काय प्रकार आहे हा लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्यांना मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हटलं की त्यांना तिथे सैनिकी तळ उभा करायचा आहे. दिएगो गार्शिया जे आहे ते अजून थोडंसं दक्षिणेला आहे, परंतु ते दक्षिणेला असलं तरी सुद्धा त्यांना वरती एक तळ असण्याची गरज आहे. तर कारण असं की 2 गोष्टी आहेत. आज भारत सुद्धा एक महाशक्ती म्हणून उदयाला येतो आहे आणि भारताच्या जितका जवळ तळ मिळेल तितका त्यांना आवश्यक आहे आणि असा तळ जो आहे तो मालदीवच देऊ शकतो. आणि म्हणून अमेरिकन लोक जे आहेत ते मालदीवच्या मागे होते की तुमची भूमी जी आहे ती आम्हाला वापरू द्या. मालदीवकडे सुमारे असं म्हणतात की जवळजवळ 1001 बेटं आहेत. आता त्यातली किती बेटं आणि काय वगैरे उपयोगात येऊ शकतात, अमेरिकेला कुठली पाहिजेत वगैरे तपशील आपण नंतर कधीतरी बघू, जेव्हा जर काही प्रपोजल जी आहेत ती पुढे जाताना दिसली तर ती बघता येतील. जिथे अमेरिकेला स्वारस्य असतं तिथे चीनला सुद्धा स्वारस्य असतं आणि म्हणून चीन धार्जिणा राज्यकर्ता तिथे आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल लक्षात घ्या. मुइझू हे निवडून आले, सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्या, मी म्हटलेलं होतं त्याच्याबद्दल. एक प्रघात आलेला आहे की मालदीवमध्ये जेव्हा नवीन अध्यक्ष निवडला जातो तो सर्वात पहिला दौरा करतो तो भारताचा करतो. कारण मित्रांनो अतिशय स्पष्ट आहे, ज्या अंतरावरती भारत आहे त्या अंतरावरती दुसरा कोणीही देश मालदीवसाठी नाही. आणि त्यांच्यावरती जर का काही संकट आलं तर सर्वात प्रथम पोचू शकणारा देश जो आहे तो फक्त भारतच आहे. पोचू शकणारा म्हणजे क्षमता आहे ही एक बाब झाली, परंतु अशा पद्धतीने मनामध्ये इच्छा बाळगणारा सुद्धा भारत आहे आणि ती मनातली इच्छा आणि क्षमता वापरून प्रत्यक्ष मदत करणारा सुद्धा भारतच आहे. आणि ही बाब जी आहे ही कधीही आपल्याला बाजूला टाकता येणार नाही. हे गृहीत धरून मालदीवचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जो आहे तो भारताला पहिली भेट देतो, असा एक अलिखित प्रघात आहे असं आपण म्हणू. मुइझूंनी ते सगळं झुगारून दिलं. त्यांची पहिली परदेश बारी जी आहे ती तुर्कस्तानला झाली आणि आता दुसरी मी जे म्हटलं की रविवारी ते बीजिंग मध्ये गेले. ती दोन्ही पूर्वनियोजित होत्या आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणता येत नाही. मुइझूंनी भारतामध्ये सुद्धा येण्याचा मनोदय व्यक्त केलाय, त्यांनी तशी विनंती पाठवली, पण भारत सरकारने ती अजून सुद्धा मान्य केलेली नाही. म्हणजे अधिकृतरित्या नवीन मालदीवच्या अध्यक्षांना आमंत्रण मिळालेलं नाही. आमंत्रण कसं मिळणार मित्रांनो? तुम्ही जर का संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये भारताने इथून निघून जावं, भारत हटाव म्हणून जर का तुम्ही भूमिका घेतली होती आणि त्याच्यावरती तुम्ही निवडणूक लढवली होती, तर अशा सरकारच्या अध्यक्षाला आपल्याकडे बोलवून काय मोठासा फायदा आहे? हा जोपर्यंत मोदींसारखा जो पंतप्रधान आहे तो या गोष्टींना
किंमत देत नाही. आणि म्हणून मुइझू यांची जी रिक्वेस्ट आहे ती भारताने आजवर मान्य केलेली नाहीये. तेव्हा मुइझू हे आजच्या घडीला त्रिशंकू सारखे आहेत, लक्षात घ्या. त्यांना ना अमेरिकेचा सपोर्ट आहे. परवा बीजिंगला जाऊन आले असे माध्यमांमधून आता सांगितलं जात आहे की चीननी त्यांना सांगितलं की त्याचा आणि आमचा काही संबंध नाही, तुम्ही आणि भारत काय ते बघून घ्या, आम्ही भारताच्या विरोधामध्ये जाऊ या गोष्टीसाठी असा गैरसमज मनामध्ये ठेवू नका. याचाच अर्थ काय की त्याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला टोणगा. ज्या चीनवरती भरोसा ठेवून हे मुइझू साहेब भारताशी पंगा घेऊन बसलेले आहेत त्यांना तिथूनच अर्धचंद्र दिला गेला आहे. हा ठीक आहे, चार काय कुठचे तुमचे विकासाचे प्रोजेक्ट चालवायचे त्याच्यासाठी पैसा खूप मोठं कर्ज दिलेलं आहे चीननी, त्याची परतफेड कशी करणार म्हणून ते प्रश्न विचारत असणार आहेत आता. बरं, मालदीव असं म्हणू शकत नाही की आम्हाला राष्ट्रीय उत्पन्न नाही म्हणून. राष्ट्रीय उत्पन्न कसं नाही तुम्हाला, तुम्ही जर का टुरिझम मधून एवढा पैसा कमवताय तर त्याच्यातून तुम्हाला परतफेड करता आली पाहिजे. प्रश्न हा आहे की आता टुरिझमचा पैसाच बंद व्हायची पाळी आली मूर्खपणामुळे, केवळ मूर्खपणा. आतापर्यंत भारताने जर का चकार शब्द काढलेला नव्हता तर तुम्हाला कोणी सांगितलेलं होतं बडबड करायला. ती जी गोष्ट आहे ना, ते दोन बगळे जे आहेत ते काठीला कासवाला सांगतात की बाबा तू हे धरून तुला नेतो तिकडे, तू संकटामध्ये आहेस तर तुला सोडवतो आम्ही, फक्त तू एकच काम कर, तू बोलू नको. कारण तू बोलायला तोंड उघडलंस की तू खाली पडणार आहेस. कारण कासव कशात धरणार, काठी तोंडामध्ये धरणार. तर हे जे बडबड कासव जे आहे मालदीवचं ते असं थेट पाण्यात आता पडलेलं आहे आणि त्यांना वाली नाही. त्यांना वाली कोण आहे? आमच्या देशामधले काँग्रेसचे लोक आणि त्यांच्या बरोबर काम करणारे पत्रकार. कधी कधी तुम्ही म्हणाल काँग्रेसला कशाला घसीटता, काँग्रेसला मी नक्की घसीटणार. कोणी निदर्शनं केलेली होती? लक्षद्वीप मध्ये विकासाची कामं करण्यासाठी परवा मोदीजी गेले, त्यांनी जवळजवळ 1150 कोटी रुपयांची प्रोजेक्ट्स तिथे लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये घराघरात नळाचं पाणी, प्यायचं पाणी देण्यापासून सगळी प्रोजेक्ट्स आहेत. इस्रायलचं डिसलिनेशन प्रोजेक्ट इस्रायलचं नाहीये, परंतु इस्रायलने आता त्याच्यात जंप घेतलेली आहे, त्याच्याबद्दलही बोलायचं आहे. डिसलिनेशनचा तिथे प्लांट बसवला गेलेला आहे, तो त्याच्यामध्ये आहे. मी सांगितलं तसं ऑप्टिकल फायबर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तोपर्यंत टाटा समूहाने आम्ही तिथे रिसॉर्ट्स बांधायला तयार आहोत म्हणून स्वारस्य दाखवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना जे पिण्याच्या पाण्याची समस्या असेल किंवा त्यांची इतर समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढचं पाऊल टाकण्यासाठी मोदी गेलेले होते. याच सगळ्याला विरोध कोणी केला होता? विरोध केला होता तो काँग्रेसने केलेला होता विरोध. आणि म्हणून, आणि हे कशासाठी केलेलं होतं तर जोपर्यंत लक्षद्वीप डेव्हलप होत नाही तोपर्यंत मालदीवचा पर्यटन व्यवसाय हा सुरळीत चालू राहतो आणि सगळं उत्पन्न हे त्यांना लाटायची वाट मोकळी राहते. तुमच्या मनामध्ये मालदीव बद्दल कशाला एवढं प्रेम आहे? जो मालदीव भारताबद्दल, तो केवळ मोदींबद्दल बोललेले नाहीयेत, त्यांनी भारतीयांबद्दल सुद्धा अतिशय वाईट उद्गार काढलेले आहेत. आणि ते मला आता इथे तोंडाने सांगायचे नाहीयेत. बघू शकता तुम्ही ट्विटरवरती अगदी भारतीयांचा दुस्वास करणारे ट्विट्स आलेले. तुम्ही दुस्वास करता तर तुमच्याकडे घेणार आहे कोण? आणि मग तुम्ही मिळवा कुठून तरी, असं म्हणतात ते मोइझू चीनला म्हणाले की तुमचे तरी प्रवासी पाठवा, आता आमच्या पाठीत बसला दांडका इकडे. भारतीय काय एवढ्या लवकर विसरणार नाहीयेत या सगळ्या गोष्टी. एक वेळ भारत सरकार विसरेल, आणि कारण परराष्ट्र नीतीची कंपल्शन्स असतात त्याच्यामध्ये जुळवून घेतील, पण भारतीय लोक जुळवून घेतील असं नाहीये. भारताकडे भरपूर मोठे किनारे आहेत, उत्तम बीचेस आहेत, तिथे राहण्याची सोय आहे. लोकांना जर का तेच हवं असेल तर लोक तिथेही जाऊ शकतात. मालदीवची गरज नाही. लक्षद्वीप डेव्हलप व्हायला मी समजू शकते की हजारोनी पर्यटक आज जर का एकाच दिवशी जायचं म्हटलं तर तिथे कदाचित तेवढ्या सुखसोयी नसतील, सुविधा नसतील. काही वर्षांमध्ये त्याही उपलब्ध होतील, कारण मोदीजींनी, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या आता उपलब्ध करून दिल्या. 17 साली सुरुवात केली, आज 24 साल उजाडलेलं आहे. तेव्हा
या काळामध्ये तिथे ज्या सोयी उपलब्ध झाल्या त्याच्यानंतर तिथे पर्यटन व्यवसाय हा बहराला येणारच, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नको. प्रश्न हा आहे की आज मालदीवला कोणीही वाली उरलेला नाहीये, ना अमेरिका ना चीन. रशिया तर सोडूनच द्या, जो रशिया मोदींची एवढी स्तुती करतो आणि जो रशिया चीनला पटवतो की आता भारताशी पंगा घेऊ नका, हा एक मोठा विषय आहे मित्रांनो. की ज्या पद्धतीमध्ये भारतीय उपखंडामध्ये भारताचं वजन वाढतं आहे आणि भारताच्या शब्दाला किंमत आलेली आहे, ती कशी आली ह्याचे अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच व्हिडिओ सोबत एक सुतोवाच करून ठेवते की बांगलादेशामधल्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्यात शेख हसीना पुन्हा विजयी झालेले आहेत, ती जी विजय कथा आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि एकंदरीतच भारत, चीन आणि रशिया हे तिघे एकत्र का आलेले आहेत आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याच्याबद्दलही आपल्याला बोलायचे. हे 2 व्हिडिओ जे आहेत ते भविष्यात मी लवकरच बनवीन, तेव्हा आपण जरूर बघावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर तुम्हाला विनंती करते की ही लिंक दुसऱ्यांना पाठवा, लाईक करा व्हिडिओ, चॅनेलला सबस्क्राईब करा. ह्या गोष्टींमधून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येत राहतील. मला एक थोडी शंका होती 2 महिन्यांनंतर खरोखरच चॅनेल पिकअप होईल का, लोकांचा आता दुर्लक्ष झालं असेल, परंतु तसं झालं नाही. ही तुमचे खरं म्हणजे मी उपकार मानायला पाहिजेत की तुम्ही हे मनात ठेवून हा चॅनेल वारंवार येता इथे आणि बघता, पडताळता नवा व्हिडिओ आलाय का. माझ्याकडून कधीतरी विलंब होतो, दिरंगाई होते, ती सुद्धा तुम्ही कंडोन करता, सहन करता. त्या सर्वाबद्दल तुमचे आभारी आहे. धन्यवाद.